उत्तर प्रदेशचा माफिया मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे। बांदा जेलमध्ये मुख्तार अन्सारीची तब्येत बिघडली, त्याला उलटीचा त्रास होत होता। बेशुद्ध अवस्थेमध्येच मुख्तार अन्सारीला जेलमधून बांदा मेडिकलच्या ICUमध्ये भरती करण्यात आलं होतं। 9 डॉक्टर त्याचे उपचार करत होते, पण त्याचं निधन झालं। बांदा मेडिकल कॉलेजकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं, ज्यात मुख्तार अन्सारीचा मृत्यू कार्डियक अरेस्टने झाल्याचं सांगण्यात आलं आहे। मुख्तार अन्सारीवर 65 पेक्षा जास्त केस दाखल होत्या। यात 21 डिसेंबर 2022ला पहिल्यांदा त्याला शिक्षा झाली होती। 2 केसमध्ये मुख्तार अन्सारीला जन्मठेप झाली। 17 महिन्यांमध्ये त्याला 8 वेळा शिक्षा झाली। मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर मऊ, गाजीपूर आणि बांदामध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे। बांदा मेडिकल कॉलेज बाहेर मोठ्या प्रमाणावर पॅरामिलिटरी फोर्स तैनात करण्यात आले आहे। तसंच DGP मुख्यालयाने सतर्क राहण्याचं आवाहन देखील केलं आहे। माफिया मुख्तार अन्सारीचं कुटुंब बांदाला जाण्यासाठी रवाना झालं आहे। तसेच हायकोर्टात मुख्तार अन्सारीची केस लढणारे वकील अजय श्रीवास्तवही बांदामध्ये येणार आहेत। मुख्तारचं गाव असलेल्या मोहम्मदाबादमध्ये लोक जमा व्हायला सुरू झाले आहेत। मुख्तारच्या घराच्या आसपास पोलीस तैनात करण्यात आले असून गाजीपूर, मऊ, आजमगड पोलीसही हाय अलर्ट आले आहेत। तसंच पोलिसांनी सोशल मीडिया अफवा, भडकाऊ पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे। मुख्तारच्या मृत्यूनंतर मऊ, बांदा आणि गाजीपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे।